जय जिजाऊ जय शिवराय. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील जवळपास पावणे 2 वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीमधलं आरक्षण मिळावं याकरता बार्शी तालुक्यामध्ये गरजवंत मराठ्याच्या वतीनं अनेक आंदोलनं ज्या पद्धतीनं अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांनी केली त्याच पद्धतीनं बार्शीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मराठा समाजानं लोकसभेला ज्याला पाडायचं त्याला पाडा असा जरांगे पाटलांनी दिलेला आदेश तंतोतंत पाळला आणि ज्याला झटका दाखवायचा त्याला योग्यरित्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवला. त्यानंतर संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी विधानसभेला असं सांगितलं की लोकांनी त्यांना सांगितलं जरांगे पाटलांना की यंदाची विधानसभा 2024ची आपण लढली पाहिजे. म्हणून जरांगे पाटलांनी असं सांगितलं की तुम्ही फॉर्म तर भरून घ्या आणि पुढं आपण ठरवू लढायची का नाही लढायची. आणि 2 दिवस फॉर्म भरायची मुदत संपली तरी मी विधानसभेचा फॉर्म भरला नव्हता. आणि या बार्शी तालुक्यातील सर्व समाज बांधवांना माहीत होतं की अनंत काशीद यांची फॉर्मसुद्धा भरायची परिस्थिती नाही. म्हणून त्यांनी मला फॉर्म भरण्याकरता डिपॉझिट दिलं होतं आणि त्या डिपॉझिटवरती मी विधानसभेचा फॉर्म भरला होता. त्यानंतर जरांगे पाटलांनी 4 तारखेला घोषणा केली की तुम्ही सगळेजण तुमचे फॉर्म काढून घ्या. त्यानंतर मी सुद्धा जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने आदेश दिला त्या पद्धतीने विधानसभेचा फॉर्म काढला. विधानसभेचा फॉर्म जरी 4 तारखेला काढला तर अद्यापर्यंत प्रशासकीय विविध कामं असल्यामुळं प्रशासनानं डिपॉझिट परत दिलं नव्हतं. ते आज डिपॉझिट मला परत दिले आणि ज्या बांधवांनी गोळा करून मला पैसे दिले त्यांची आज मी डिपॉझिटची असणारी रक्कम त्यांना मी परत करतोय. समाज बांधवांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला होता आणि मला डिपॉझिट दिलं होतं ते डिपॉझिट मी त्यांना परत देतोय. अशाच पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा समाजाची जे काही कामं असतील ते आपण सगळेजण मिळून करू एवढंच या ठिकाणी सांगतो. जय जिजाऊ जय शिवराय.